हॅलो हाय, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मी स्वाती, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आत्ता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मी इथं बसली आहे भाजी निवडत. 2 दिवस झालं भाजीपाला आणून ठेवला होता, पण ते काही निसून झालंच नाही. तर आत्ता बसली आहे आणि त्यात माझी सानू पण मला हेल्प करते. हे बघा काय करते, तोंड नका लपू, सांग काय करते. थांब, इकडून व्यवस्थित दिसत नाही. हां सांग काय करते, काय करते सांग ना. ही कशाची भाजी आहे ग? आणि हो, ही भाजी कशाची आहे ते कमेंट मध्ये सांगा. शेंगाची आहे, पण कुठल्या शेंगा आहेत हे माहिती नाही आहे. पहिल्यांदाच घेतल्यात, फर्स्ट टाइम. कुठल्या शेंगा म्हणता याला? वालाच्या शेंगा असं म्हणतात, पापडी शेंगा, सॉरी वालाच्या नाही, पापडी शेंगा असं म्हणतात. फर्स्ट टाइम घेतल्या, बघू म्हणलं ट्राय करून कशा लागतात. लाल आहेत, तुम्हाला जवळून दाखवते मी. अशा तुम्ही कधी याची भाजी खाल्ली आहे का हेही कमेंटमध्ये सांगा मला, आणि कशी बनवतात तेही सांगा. मी तर बनवणारच आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. आणि ही जिथून भाजी आणली त्यांनी मला सांगितली कशी बनवायची, तर त्यांच्या पद्धतीने बनवते. बघू कशी होती ते सांगते मी. तर इथं सानू मला निसू लागते. स्वराज बाहेर गेलाय खेळायला. काल स्वराज बाथरूममध्ये पडला होता, तर त्याच्या डोक्याला लागले. तर आज स्वराज काय शाळेमध्ये गेला नव्हता, घरीच आहे आज. नेलंच नाही मी त्याला. सगळे विचारतात काय झालं असं, म्हणून मग मी नाही नेलं त्याला. म्हणलं आजच्या दिवस राहू दे, आणि उद्या तर शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते त्याला, त्यामुळे 3 दिवसामध्ये त्याची डोक्याची पट्टी निघून जाईल आणि मग 4थ्या दिवशी तो शाळेत जायला लागेल सोमवारपासून. तर आत्ता दुपारच्या जेवणाला मला बनवायचे सानूच्या रिक्वेस्ट. काय बनवायचे सानू? शेंगाची भाजी. शेंगाची भाजी नाही, याच्या आधी काय बोलली तू मला? शेंगाची भाजी नाही, आधी काय बोलली? पराठे बोलली ना तू? कशाचे? आलूचे पराठे बोलली की ग? आता काय खोटं बोलती तू? आलूचे पराठे बोलली होती, आता बदलली. काय पाहिजे होतं तुला? म्हणून ते बटाटे उकडायला टाकले, नाही तर खिचडी बनवली असती मस्त. सानू एकदा पट भाजी म्हणताय, काय काय डिमांड देत आहे काय माहिती. आता याच्या आधी ब्लॉग बनवायच्या आधी मला म्हणाली होती की मम्मी मला पराठे खायचे, आणि आता मी पराठे बनवायला घेतले तर आता बोलते मला कुरकुरे खायचे. तर कुरकुरे बनवायला घेतले मी. तर याच्या आधी एकदा कुरकुरे बनवून तिला दिले होते, ते छान लागले. म्हणजे आत्ताच बनवले होते. सगळा सेटअप याच्या आधी कुरकुरे बनवले त्याचाच आहे. तर ते कुरकुरे खूप छान आणि टेस्टी झाले होते, म्हणून म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि हे सगळं सामान आता खाऊन लगेच ह्याला बसलेली आहेत बघा मुलं. तळतच मुलाला दिले होते खायला, तर ते खाऊन टाकले. तर मग लगेच परत बनवायला घेतले. तर इथं माझ्याकडे परत 2 ते 3 बटाटे आहेत. याच्या आधी 2 बटाट्याचं बनवलं होतं, आता 3 बटाटे आहेत, तर त्याचं बनवते मी. त्याच ताटात बनवलेलं, तर परत त्याच्यातच पीठ चुरते बटाट्याचं. तर एक बटाटा थोडंसं कच्चा राहिलेला होता, त्यामुळे ते चुरल्याच जात नव्हता. तर ह्या बटाट्याला मी खोबर किसणीनं खिसून घेत आहे. आणि तर सगळे बटाटे आपले इथं बारीक कूस करून झालेत, आणि त्याच्यामध्ये मी टाकले तांदळाचं पीठ. भाकरी बनवायला जो वापरतो तेच तांदळाचं पीठ मी इथं वापरलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद टाकली आहे, आणि मीठ टाकलं, आणि थोडीशी लाल मिरची पावडर, जिरे टाकून थोडं पाणी टाकून मी असं चांगलं चुरून घेते. छान असं चुरल्याच्या नंतर याचं आपण ताट छोटं झालं आहे, कारण पहिलंच ह्याच्यामध्ये बनवलं होतं. परत म्हणलं दुसरं ताट नको भरवायला, आपण ह्याच ताटामध्ये बनवावं, म्हणून मी याच्यातच परत बनवायला घेतलं. आमच्या इथं थोडं पाण्याचा प्रॉब्लेम असतो, 4-4 दिवसाला एकदा येतं पाणी, त्यामुळे
मी भांडी जरा कमीच जेवढं होईल तेवढं मी कमी भांडे पडायचा प्रयत्न करते. असं म्हणू नका की काय आळशी बाई आहे काय नाही, असं पाणी नसतं त्यामुळे मी हे असं करते. तर एकदा भरवलं होतं त्यामुळे मी त्याच्यात चुरायला घेतलं, तर तसं काही नाही आहे. इथं असं चांगलं असं पीठ मळून घेते आणि त्यानंतर आपण याचे छोटे छोटे बनवूया. तर इथं माझा किचन ओटा खूप जरा घाण झाला होता म्हणून ते पुसून घेतलं आधी आणि त्यानंतर हात स्वच्छ धुवून घेतले आणि तेल तापत ठेवलं आणि इथं छोटे छोटे असे कुरकुरे जसे असतात ना त्या आकाराचे मी इथं हे हातानेच करून घेते असे. तर माझी मैत्रीण पण आलेली होती, ती पण मला मदत करत होती. सो आम्ही दोघी जणी बनवत आहे आणि इकडं तेल पण आपलं तापत आहे. तर इथं बनवून झाले आणि तेलात लगेच तळायला पण टाकले मी. तर इथं मस्त असे लाल होईपर्यंत तळू दिले. हे बघू शकताय तुम्ही, मस्त तळलेले आहेत आपले कुरकुरे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि त्याचबरोबर सानू आणि स्वराज लगेच मागत होते, तर त्याला एक एक हातामध्ये दिलं आणि त्यांना म्हणलं थोडंसं थांबा, अजून थोडंसं तळू द्या, म्हणजे सगळे एकत्र बसून खाऊया आपण. तर तरी पण ते ऐकतच नव्हते. एक संपलं का दुसरं मागायला येतच होते. ते मुलं आहेत, असंच करत राहतात. असो, तर इथं मी परत तळायला टाकले होते कुरकुरे आणि खरंच हे कुरकुरे खूप छान होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मस्त असे आपले कुरकुरे रेडी झालेत आणि मुलाला इकडं खायला बसवलं. आणि पसारा बघा किती करून ठेवला आहे. दोघं बहीण भाऊ आहेत, एवढे भांडणं करतात, तेवढा पसारा करतात. अख्खा दिवस माझा तो पसारा आवरण्यात आणि ह्या दोघांचे भांडणं आवरण्यातच जातो.